म्युच्युअल फंडातील किंवा शेअर्समध्ये एकरकमी गुंतवणूक आणि SIP मधला प्रमुख फरक हा की एकरकमी गुंतवणुकीत आपण एकदम मोठी रक्कम गुंतवतो आणि SIP मध्ये हप्त्याने थोडी थोडी पण नियमित गुंतवणूक करत राहतो। हा फरक अजून चांगल्या प्रकारे कळण्यासाठी आपण याविषयी अजून काही मुद्दे जाणून घेऊया। पहिला मुद्दा आहे गुंतवणुकीचा दृष्टिकोन। SIP मध्ये नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवावी लागते। हा एक शास्त्रशुद्ध दृष्टिकोन आहे जो नियमित बचतीला प्रोत्साहन देतो आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करतो। एकरकमी गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदार एकदम एखाद्या रकमेची गुंतवणूक करतो, त्यामुळे या प्रकारामध्ये गुंतवणुकीतील जोखीम जास्त असू शकते पण फायदा सुद्धा जास्त होऊ शकतो। दुसरा मुद्दा आहे परतावा। SIP मध्ये गुंतवणुकीच्या रकमेच्या सरासरीमुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते। एकरकमी गुंतवणूक दीर्घ काळासाठी केल्यास चांगल्या परताव्याची शक्यता असते, मात्र कमी कालावधीच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या परताव्याबरोबरच जास्त जोखीम सुद्धा असू शकते। तिसरा मुद्दा आहे गुंतवणुकीतील सुविधा। SIP कधीही बंद करता येते, त्यातील युनिट्सची विक्री कधीही करता येते किंवा SIP ची रक्कम वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते। म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये एकरकमी गुंतवणुकीच्या बाबतीत जर बाजार कोसळता असेल तर युनिट्स विकणं कठीण होऊन जातं, कारण हा सौदा नुकसानीचा होतो, मात्र चढ्या बाजारात जास्त फायदा सुद्धा होऊ शकतो। चौथा मुद्दा आहे परवडणारी गुंतवणूक। SIP मध्ये आपण अगदी 500 रुपये दरमहा भरून सुरुवात करू शकतो, त्यामुळे हा पर्याय अगदी स्वस्त पडतो। एकरकमी गुंतवणूक मात्र मोठी रक्कम असल्याशिवाय करता येत नाही। आणि पाचवा मुद्दा आहे बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव। SIP मुळे शेअर बाजाराच्या अस्थिरतेचा गुंतवणुकीवर फारसा परिणाम होत नाही, खास करून दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत तर अजिबातच फरक पडत नाही। म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये एकरकमी गुंतवणुकीच्या बाबतीत जर गुंतवणूक योग्य वेळी केली तर भरपूर फायदा होऊ शकतो, मात्र गुंतवणुकीची वेळ चुकली तर बाजारातील अस्थिरता तुमच्या गुंतवणुकीचं भरपूर नुकसान करू शकते। त्यामुळे जर तुमच्याकडे गुंतवणूक करायला मोठी रक्कम नसेल तर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करणं कधीही चांगलं। मोठी रक्कम असेल तरीसुद्धा SIP करणं चांगलं ठरू शकतं। तुमच्याकडे मोठी रक्कम असेल पण तुम्हाला शेअर बाजाराची फारशी माहिती नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करणं चांगलं, कारण म्युच्युअल फंड कंपनीकडे गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञ लोक निवडलेले असतात, ज्यांना अनेक वर्षांचा गुंतवणुकीचा अनुभव असतो। इथं तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनीला थोडे चार्जेस द्यावे लागतात, पण तुमची गुंतवणूक मात्र सुरक्षित राहते। मात्र तुम्हाला शेअर बाजाराचा अनेक वर्षांचा चांगला अनुभव असेल, शेअर बाजारातील चढ उतार तुम्ही स्वतः अनुभवले असतील तर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर शेअर बाजारात थेट गुंतवणूक करू शकता। या बाबतीत तुम्हाला स्वतःला अनुभव असेल तरच ही रिस्क घ्या। मित्रमंडळी किंवा इतर कुणाच्या सांगण्यावरून अशी रिस्क घेऊ नका, अन्यथा तुमच्या गुंतवणुकीला तो धोका ठरू शकतो। शेअर बाजारात थेट गुंतवणुकीचा एक फायदा म्हणजे तुम्हाला कुठलेही चार्जेस कुणालाही द्यावे लागत नाहीत आणि मिळणारा सगळा फायदा तुमचा असतो, पण नुकसानही फक्त तुम्हालाच सोसावं लागतं।